छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडी परिसरात हातात धारदार शस्त्रे घेऊन तसेच बंदूक घेऊन व्हिडिओ व्हायरल करत खंडणी वसूल करणारे 3 आरोपी आज छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पथकाने ठाणे येथे जाऊन ताब्यात घेतले आहे। 23 मार्च रोजी संध्याकाळी 10 वाजेच्या सुमारास गणेश आणि त्यांचा मुलगा आणि भाचा असे तिघे मिळून मुकुंदवाडी परिसरातील इच्छामणी हॉटेल जवळील त्यांच्या भंगाराच्या दुकानाच्या जागेत पत्ते खेळत टाइमपास करत असताना त्या ठिकाणी विकी हेल्मेट, मुकेश साळवे, किशोर शिंदे आणि उमेश गवळी यांनी त्यांच्या इतर साथीदारांसह येऊन भंगारचे दुकान चालवण्यासाठी 2000 रुपयाची खंडणी मागितली। त्यावर फिर्यादीने नकार दिल्याने सर्वांनी मिळून फिर्यादीला आणि त्याच्या नातेवाईकांना मारहाण करून लाकडी दांडके, कोयत्याचा धाक दाखवून 10,000 रुपये रोख रक्कम जबरदस्ती घेऊन तिथून पसार झाले होते। तर गणेश यांच्या तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तर या गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा केल्यानंतर इंस्टाग्राम, सोशल मीडियावर शस्त्रासह त्यांचे स्वतःचे व्हिडिओ टाकून ते प्रसारित करून सामान्य नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। हे आरोपी हे सराईत गुन्हेगार असल्यामुळे त्यांच्या विरुद्ध माहिती देण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत। त्यामुळे गुन्हा केल्यानंतर देखील हे आरोपी फरार राहायचे। मात्र या आरोपींचा पोलीस शोध घेत असल्याचं कळताच त्यांनी शहरातून पळ काढला। मात्र पोलिसांच्या धाकाने छत्रपती संभाजीनगर शहर सोडून वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेले होते। तर या आरोपींचा शोध घेत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की गुन्ह्यातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड विक्की हेल्मेट हा त्यांच्या साथीदारांसह मुंबईला गेलाय। या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पथक मुंबई येथे रवाना झाले। तेथे जाऊन आरोपींचा मुंबई येथे मरीन ड्राईव्ह, गेटवे ऑफ इंडिया, अंधेरी, धारावी, दादर, सानपाडा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामध्ये सलग शोध घेत असताना माहिती मिळाली की हे सर्व आरोपी ठाणे रेल्वे स्टेशन येथे येणार आहे। त्यावरून पथकासह ठाणे रेल्वे स्टेशन येथे 10 तास सापळा लावून सर्व आरोपींना बेड्या ठोकून त्यांना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले।